जी के विथ ए के या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, कोणताही वेळ वाया न घालवता सुरू करूयात महाराष्ट्र पोलीस भरती 100 वन लाइनर प्रश्नोत्तरं. या प्रश्नोत्तरांमध्ये इतिहास, मराठी, भूगोल, विज्ञान आणि चालू घडामोडी अशा प्रत्येक विषयांचे थोडे थोडे प्रश्न आणि PYQ घेऊन आलो आहोत. चला तर प्रश्नाला सुरुवात करूयात. प्रश्न पहिला आहे, भारताचे राष्ट्रपिता कोण आहेत? तर याचे उत्तर आहे महात्मा गांधी हे भारताचे राष्ट्रपिता आहेत. प्रश्न दुसरा आहे, भारताचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. प्रश्न तिसरा आहे, शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? तर शिवाजी महाराजांचा जन्म हा 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. प्रश्न चौथा आहे मित्रांनो, शिवाजी महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे? तर शिवनेरी किल्ला हे शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे. प्रश्न पाचवा, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, सर्वांना माहीतच आहे. प्रश्न सहावा, मी फास्टमध्ये प्रश्न घेण्याचा प्रयत्न करील आणि तुमची रिव्हिजन होईल तिथोर तुम्ही ट्राय करा. प्रश्न सहावा आहे, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यानंतर प्रश्न सातवा आहे, भारतीय संविधानाची अंमलबजावणी कधी झाली? 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाची अंमलबजावणी झाली. प्रश्न आठवा आहे, भारतीय राष्ट्रध्वजाला किती रंग आहेत? तर भारतीय राष्ट्रध्वजाला 3 रंग आहेत. प्रश्न नववा, भारताचे राष्ट्रीय प्राणी कोणते आहे? तर वाघ हा भारताचा राष्ट्रप्राणी आहे. प्रश्न 10वा आहे, भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? तर कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. प्रश्न 11, महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते आहे? तर मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर आहे. 12, जनगण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? तर रवींद्रनाथ टागोर यांनी जनगण मन हे राष्ट्रगीत लिहिले. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वंदे मातरम लिहिले. भारतीय चलन कोण जारी करते? तर भारतीय रिझर्व्ह बँक चलन जारी करत असते. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस कोण? तर नील आर्मस्ट्रॉंग हा पहिला माणूस होता. भारतात किती राज्य आहेत? तर भारतात सध्या 28 राज्य आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. प्रश्न 18वा, महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर मुंबई सिटी हा सर्वात लहान जिल्हा आहे. तो सुद्धा सर्वच प्रकारे लहान जिल्हा आहे. त्यानंतर प्रश्न 19, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. 20, भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? गंगा नदी ही भारतातील सर्वात मोठी नदी आहे. प्रश्न 21, सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर बुध हा सूर्याला सर्वात जवळचा ग्रह आहे. 22, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर पाण्याचे सूत्र हे H2O आहे. प्रश्न 23, मानवी शरीरात किती हाडे असतात? प्रौढ मनुष्यात 206 हाडे असतात. प्रश्न 24, जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले? तर लाल बहादूर शास्त्री यांनी हे घोषवाक्य दिले. प्रश्न 25, संगणकाचा शोध कोणी लावला? चार्ल्स बाबेज यांनी संगणकाचा शोध लावला. भारताचे राष्ट्रीय वृक्ष कोणते आहे? तर वडाचे झाड हे भारताचे राष्ट्रीय वृक्ष आहे. गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? तर गेटवे ऑफ इंडिया मुंबईत आहे. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात अजिंठा लेण्या आहेत. त्यानंतर प्रश्न 29, भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? कोणत्याही क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. पृथ्वीभोवती फिरणारा नैसर्गिक उपग्रह कोणता? चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. स्वातंत्र्य दिन कधी साजरा करतात? 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करतात. प्रजासत्ताक दिन कधी साजरा करतात? 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करतात. महाराष्ट्र दिन कधी साजरा करतात? 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करतात.
जनता राजा हे नाटक कोणावर आधारित आहे? हे नाटक शिवाजी महाराजांवर आधारित आहे. भारतीय संसदेत किती सभागृह आहेत? 2 सभागृह आहेत. लोकसभा आणि राज्यसभा. भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? राजस्थान हे सर्वात मोठे राज्य आहे क्षेत्रफळानुसार. महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? तर हरियाळ हा महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर रमेश बैस हे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? नरेंद्र मोदी हे भारताचे सध्याचे पंतप्रधान आहेत. तुफान मेल कोणत्या वाहतुकीसाठी प्रसिद्ध आहे? ती एक प्रसिद्ध रेल्वे गाडी आहे. पृथ्वीचा आकार कसा आहे? तर पृथ्वीचा आकार गोलाकार आहे. सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? तर सूर्य पूर्व दिशेला उगवतो. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. क्रिकेटचा देव कोणाला म्हणतात? सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा देव म्हणतात. ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? तर साहित्य क्षेत्रासाठी हा पुरस्कार दिला जातो. पद्मश्री हा कोणत्या प्रकारचा पुरस्कार आहे? तर हा भारत सरकारचा नागरी सन्मान आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर कळसुबाई शिखर हे सर्वात उंच आहे. महाराष्ट्रात राज्य कधी स्थापन झाले? म्हणजे महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कोणते आहे? तर गोरखपूर हे सर्वात मोठे रेल्वे स्टेशन आहे. भारतात रेल्वेचा प्रारंभ कधी झाला? तर 1853 साली भारतात रेल्वे सुरू झाली. भारतीय चलनावर कोणाचे चित्र असते? महात्मा गांधी यांचे चित्र हे भारतीय चलनावर असते. भारतात किती उच्च न्यायालये आहेत? तर भारतात 25 उच्च न्यायालये आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे घोषवाक्य काय आहे? सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे घोषवाक्य आहे. पोलीस खात्यातील सर्वात मोठे पद कोणते आहे? तर पोलीस महासंचालक म्हणजेच DGP हे सर्वात मोठे पद आहे. भारतातील पहिला उपग्रह कोणता? आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह होता. 57 भारतातील महिला पंतप्रधान कोण? तर इंदिरा गांधी या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण? प्रतिभा पाटील या पहिल्या राष्ट्रपती होत्या महिला. मराठी भाषेचा जनक कोण मानला जातो? दंडीन यांना मराठी भाषेचा जनक मानले जाते. शंख संवत कोणी सुरू केले? शालिवाहन यांनी शंख संवत सुरू केले. मराठी साहित्याचे जनक कोण? माहिपती यांना मराठी साहित्याचे जनक म्हणतात. गीता रामायण कोणी लिहिले? ग. दि. माडगूळकर यांनी गीते रामायण लिहिले. संत तुकाराम कुठल्या गावचे होते? तर संत तुकाराम हे देहू गावचे होते. प्रश्न 64 संत नामदेव कुठले होते? तर नरसी नामदेव पंढरपूर जवळील नरसी गावचे होते. विठोबा कोणत्या देवतेचे रूप मानले जाते? तर विठोबा हा श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो. महाराष्ट्रातील प्रमुख नदी कोणती आहे? तर गोदावरी ही महाराष्ट्रातील प्रमुख नदी आहे. महाराष्ट्रातील साखर उत्पादनात आघाडीवर कोणता जिल्हा आहे? तर अहिल्यानगर जिल्हा साखर उत्पादनात आघाडीवर आहे. आणि जय महाराष्ट्र हा घोष कोणी दिला? तर बाळासाहेब ठाकरे हा घोष यांनी दिला. विज्ञानाचा जनक कोण मानला जातो? तर आर्किमिडीज यांना विज्ञानाचा जनक म्हणतात. मित्रांनो, हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. प्रश्न 70 बघूयात. मोबाईलचा शोध कोणी लावला? तर मार्टिन कूपर यांनी मोबाईलचा शोध लावला. पृथ्वीवर जीवन का आहे? कारण येथे पाणी आणि हवा उपलब्ध आहे. सूर्य कोणत्या वायूपासून बनलेला आहे? तर मुख्यतः हायड्रोजन आणि हिलियमपासून सूर्य बनलेला आहे. रक्ताचा रंग लाल का असतो? कारण त्यात हेमोग्लोबिन नावाचे लोहयुक्त प्रथिन असते. मानवी शरीरातील सर्वात मोठे अवयव कोणते? तर त्वचा हे शरीरातील सर्वात मोठे अवयव आहे. मनुष्य श्वास घेतो तेव्हा कोणती वायू घेतो? तर प्राणवायू घेतो, ऑक्सिजन. भारताचे पहिले अंतराळवीर कोण होते? तर उत्तर राकेश शर्मा हे
पहिले भारतीय अंतराळवीर होते. सत्यमेव जयते हे कोणत्या धर्मग्रंथातून घेतले आहे? तर मुंडक उपनिषदमधून घेतले आहे. जय हिंद हे घोषवाक्य कोणी दिले? नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जय हिंद हे घोषवाक्य दिले. भारतीय तिरंगा कोणी तयार केला? तर पिंगळी व्यंकय्या यांनी भारतीय तिरंगा म्हणजेच भारतीय ध्वजाची रचना केली. भारतीय निवडणूक आयोगाचा प्रमुख कोण असतो? मुख्य निवडणूक आयुक्त प्रमुख असतो. भारतरत्न हा पुरस्कार केव्हा सुरू झाला? 1954 साली भारतरत्न हा पुरस्कार सुरू झाला. भारतात GST कधी लागू झाला? 1 जुलै 2017 रोजी भारतात GST लागू झाला. भारतीय संसद कोणत्या शहरात आहे? भारतीय संसद ही नवी दिल्ली येथे आहे. राज्यघटना रचना समितीचे अध्यक्ष कोण होते? राज्यघटना रचना समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. सामाजिक न्यायाचे प्रवर्तक म्हणून कोण ओळखले जाते? तर महात्मा फुले यांना सामाजिक न्यायाचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाते. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कुठे झाला? सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव, सातारा येथे झाला. जलसंपदा म्हणजे काय? पाणी आणि पाण्याशी संबंधित साधने म्हणजे जलसंपदा. पृथ्वीवरील सर्वात मोठा सागर कोणता आहे? तर पॅसिफिक महासागर सर्वात मोठा आहे. सर्वात मोठा देश कोणता आहे? तर रशिया हा सर्वात मोठा देश आहे. भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? तर भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या उत्तर प्रदेश राज्यात आहे. भारतातील सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? तर सिक्कीम राज्यात भारतातील सर्वात कमी लोकसंख्या आहे. चंद्रावर भारताचा पहिला मोहीम कोणती? तर चंद्रयान-1 ही भारताची पहिली मोहीम होती. भारतात 2024 मध्ये राष्ट्रपती कोण आहेत? द्रौपदी मुर्मू या भारताच्या राष्ट्रपती आहेत. 2024 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार कोणाला मिळाला? नादिया मुराद यांना 2024चा नोबेल शांतता पुरस्कार मिळाला. 2024 मध्ये क्रिकेट वर्ल्ड कप कोणी जिंकला? भारताने 2024चा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला. अपडेटेड घडामोडी. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर मराठवाड्यात एकूण 36 जिल्हे आहेत. जय जवान जय किसान जय विज्ञान हे घोषवाक्य कोणी दिले? तर अटल बिहारी वाजपेयी यांनी हे घोषवाक्य दिले. हर घर तिरंगा मोहीम कधी सुरू झाली? तर 2022 साली हर घर तिरंगा ही मोहीम सुरू झाली. भारतातील सर्वात जुनी भाषा कोणती आहे? तर संस्कृत ही भारतातील सर्वात जुनी भाषा आहे. भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण 100 GKचे महत्त्वाचे प्रश्न आणि क्वेश्चन उत्तर बघितले. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. GK विथ AK या यूट्यूब चॅनलचे सहर्ष स्वागत. धन्यवाद.